आपल्या कवठे महांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा, सर्वात स्वस्त आणि मिळवा 15,000 रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा। लग्न बस्ता महोत्सव, मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच। या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथनिक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण, पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन, श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंतनगर, कवठे। कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याच्या आवारातील टॉयलेट चोर पांडेगावचा आरोपी अद्याप अजूनही मिळून आला नाही। पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांनी त्याचा घातपात झाला आहे का त्याचा खून झाला आहे याने पोलीस स्टेशन पोलिसांनी त्याची चौकशी करावी। अजून काय तुम्हाला असं का वाटतंय? असं म्हणजे लोक चर्चा सुरू आहे, शहरामध्ये चर्चा चालू आहे, असं लोकांनी उठवले काय झाली चौकशी काय नाही त्यासाठी वाटतंय। या प्रकरणामध्ये कोण कोण सामील आहेत? इतका गंभीर आरोप आपण करीत आहात, यामध्ये कोण कोण सामील आहेत? आपलं यावर म्हणणं काय आहे? मानवरचं लिस्ट पहिल्याच लिस्टला नाव आहे मानवरचं आणि स्वामी आणि इतर अधिकारी साहेब जे मेन कोण साहेब आहेत त्यांचं नाव आहे पुढे आहे याचा अधिकारी। त्यांनी घातपात केला असावा या गोष्टीची आपण जे बोलत आहात, जे गंभीरपणे आरोप करीत आहात, या संदर्भाने पांडेगावातून आपल्याला काही माहिती मिळालेली आहे का? आम्ही जाऊन आलो, तिथं माणूसच नाही त्या गावात। तो माणूस तिथनं 2-3 दिवस झालं फरारीच आहे। फरार आहे की त्याचा घातपात झालाय? फरारी आहे का त्याचा घातपात झाला हेच अजून आम्हाला नक्की काय माहित नाही। हिची चौकशी पोलिसांनी करावं, आरोपीला पुढे आणायचं काम यांचं काम आहे। म्हणायचं आहे त्यांचा त्या पांडेगावच्या टॉयलेट चोराचा घातपात झाला असेल असं तुम्हाला का वाटतंय? काही ह्यांच्या या खात्यावर विश्वासच राहिला नाही। आता खात्याचा विश्वासच राहिला नाही, हिने काय केले ही नोकरी वाचवण्यासाठी ही काय बी करू शकते, मर्डर बी करू शकते। अधिकृत घटना झालेल्याच आहेत आपल्या सांगली जिल्ह्यात, सांगली जिल्ह्याच्या पोलीस स्टेशनमध्ये घटना झालेली आहे त्या अगोदर आणि ह्यांचा भरोसाच नाही ना, ह्यांचं काय केलं हिने काय नाही। जरी काय केलं नसेल तरी हिने आणायला काय भ्या लागले, पुढे आणू दे ना आरोपीला। त्या पहिले बी ह्या अगोदर मोठ्या ही घटना अगोदर बी झालेली होती मानवरची। पहिल्या प्रकरणात बी मानवरला निलंबित करण्यात आलं होतं, परत ह्या पोलीस स्टेशनला तो कसा काय आला। आंदोलन मी 7 तारखेला करणार आहे कलेक्टर ऑफिस पेशी। यातल्या आपल्या प्रमुख मागण्या काय असणार आहेत? मागण्या काय, यांच्यावर कारवाई होणे, यांच्यावर गुन्हा दाखल होण्याबाबत, यांची बदली व्हावं, अन्यथा हे पोलीस स्टेशनमध्ये कुठल्या ठेवायच्या लायकीची सुद्धा कुठल्या नाहीत। कारण यांचं वागणूक वर्तवणूक इथं अजिबात यांचं काय उपयोग नाही यायचा। यांना कुठं तर लांबच ठेवलेलं यांचं ह्यांना बरं आहे। रक्षक जर भक्षक जर होत असले तर सामान्य माणसांचं काय? यांना नोकरीतनं भरतीच करून टाकावं, यांना नोकरीत ठेवण्याची साहेब यांच्यावर चटकणी यांच्यावर गुन्हे यांच्यावर दाखल व्हावे, नाहीतर 7 तारखेला आम्ही अमर उपोषणला बसणार आहे। आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात। आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवठेमहांकाळ, आरोग्याचं योग्य ठिकाण, अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर मुजावर, MS आयुर्वेद शल्य, आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य, मूळव्याध, भगंदर, गुदद्वार विकार, पोट विकारांवर 100% उपचारांची खात्री, उपलब्ध सेवा, अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार, दुर्बिणीद्वारे तपासणी, अचूक निदान, योग्य उपचार, शस्त्रक्रिया विभाग, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार, मानसोपचार, कान नाक घसा विकार, पोटदुखी, जळजळ, अपचन यावर खास उपचार व सल्ला। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ। संपर्क 9860 9806 98। शहरात जाण्याची गरज नाही, आता तज्ञ उपचार तुमच्या दारी। आरोग्य सांभाळा, उपचार घ्या, तेही अनुभवी डॉक्टरांकडून।